मित्रांनो, आजची कथा ही प्रत्येक सासू सुनेने आणि सुनबाईच्या आईने बघावी अशीच आहे. सोनम आज सकाळी पहाटे 5लाच उठून बसली. तिच्या डोक्यात जणू काही आगीचे भडकेच उडाले होते. तिने सकाळी उठून कशीबशी घरातील सर्व कामं केली. नवऱ्याच्या ऑफिससाठी टिफिन तयार केला. ती वाटच पाहत होती कधी एकदा तिचा नवरा ऑफिसला निघून जाईल आणि ती तिच्या आईला फोन करेल. तिच्या आईला फोन करण्यासाठी सकाळपासूनच तिची खूप धडपड चालू होती, परंतु नवरा घरात असल्यामुळे ती काहीही करू शकत नव्हती. आज आईला फोन करून तिला खूप साऱ्या गोष्टींचा जाब विचारायचा होता. एकदाचा नवऱ्याच्या हातात टिफिन देऊन त्याला ऑफिसला पाठवून सोनम तिच्या बेडरूममध्ये आली. बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला आणि तिच्या आईला फोन लावला. सोनमला तिच्या आईला असे काय सांगायचे होते ज्यासाठी तिची एवढी धडपड चालू होती, ते सर्व काही आपण खालील कथेमध्ये पाहूयात. तिने आईला फोन केला आणि म्हणाली, अगं आई, तू तर मला लग्नाआधी सांगितले होते की मुलगा शिकलेला आहे आणि चांगले पैसेही कमावतो आणि त्याच्या आईवडिलांपासून दूर राहतो आणि त्याची आई जास्त शिकलेली नाही म्हणून त्यामुळे घरात नेहमी माझेच राज्य चालेल. पण कधी चालणार? असं काही इथे झालेलं नाही. आता तूच या सर्व गोष्टींची उत्तरं मला दे, कारण माझी सासू तर इथेच येऊन स्थायिक झाली आहे. तो म्हातारा तर गावी गेला, पण ही म्हातारी बाई इथे माझ्या छातीवर बसली आहे. सोनम खूप रागाने बोलत राहिली. मग तिची आई ममताताई म्हणाली, धीर धर बाळा, आणि माझी एक गोष्ट लक्षात ठेव की लग्नानंतर 1 महिना तुझ्या सासूची सेवा कर, फक्त 1 महिना. त्यानंतर तू आयुष्यभर तिला तुझ्या बोटावर नाचवशील. जेव्हा जावई घरात असेल तेव्हा सासूबाईंना डोक्यावर ठेव, तिचे सर्व काही ऐक आणि जसे ते बाहेर पडताच त्यांना जमिनीवर फेकून दे आणि घरातील सर्व कामे करायला लाव. पण तुझ्या नवऱ्याच्या नजरेत कधीही खाली पडू नकोस. आणि जर तुला कधी खूप थकवा जाणवायला लागला तर जावयाला प्रेमाने सांग की मला काही दिवसांसाठी माझ्या आईवडिलांच्या घरी सोडा. मग तो तुझ्या सर्व गोष्टी मान्य करेल. आणि नाहीतरी तुझी सासू आता तिथे एकटीच आहे, मग तुला काय अडचण आहे? तिला घरातील सर्व कामे करायला लाव, नाहीतर तुला स्वतःलाच सर्व काही करावे लागेल, नाहीतर तुला मोलकरीण ठेवावी लागेल. मग तुझा मोलकरणीचा खर्चही वाढेल. आईचे बोलणे ऐकून सोनम म्हणाली, ठीक आहे आई, जर तू असं म्हणत असशील तर मी या म्हाताऱ्या बाईची काळजी घेईन. पण लक्षात ठेव, मी हे सर्व 1 महिन्यापेक्षा जास्त काळ करणार नाही. जरी मला माझ्या आईवडिलांच्या घरी कायमचे राहावे लागले तरी चालेल. हो बाळा, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू इथे येऊ शकतेस. हे घर तुझेही आहे. ममताताई म्हणाल्या. तेव्हा तिचे पती महेशजी म्हणाले, ममता, तू तुझ्या मुलीला कसली शिकवण देत आहेस गं? तुला माहिती आहे की अशा वागण्याने घर व्यवस्थित नाही तर ते उद्ध्वस्त होते. जरा विचार कर, उद्या तुझी सून पण तुझ्याशी अशी वागली तर तुला कसे वाटेल? ते राहू द्या. सासरच्या घरात स्वतःचे स्थान मजबूत करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे तुम्हाला कसे कळणार? पुरुषांचे काय, ते घराबाहेर पडतात आणि घरात आम्हा महिलांना सर्व काही सहन करावे लागते. आणि आता कायदेशीररित्या त्या घराची मालकीण माझ्या मुलीलाच बनायला पाहिजे, त्या म्हाताऱ्या सासूला नाही. ममताताई चिडून म्हणाल्या. मग महेशराव हसत म्हणाले, जर तू तुझ्या मनाला विचारशील तर कदाचित तेही सांगेल की आता तुला ही इथली सत्ता दुसऱ्याला सोपवायला पाहिजे, पण तू आहे की ही खुर्ची सोडायला तयारच नाही. असं म्हणत ते तिथून निघून गेले. इकडे सोनम काही दिवस तिच्या सासू मोहिनीताईंना वेळेवर चहा आणि नाश्ता देत राहिली. त्या कमी शिकलेल्या पण शांत होत्या. त्यांचे पती रामजी गावातील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. एका आठवड्यापूर्वीच त्यांनी त्यांचा मुलगा संजयचे लग्न लावून दिले होते. संजयने खूप आग्रह करू लागला तेव्हा दोघेही त्याच्या लग्नासाठी शहरात आले होते. नंतर जेव्हा त्यांना गावी परत जायचे होते तेव्हा संजयने त्याच्या आईला तिथेच थांबवले आणि म्हटले की आई, सोनम नुकतीच घरात आली आहे आणि तिला संसाराचे आता काहीच ज्ञान नाही, म्हणून तू तिला मदत करण्यासाठी इथेच राहा. मग
मोहिनीताई देखील सुनबाईचा आनंद घेण्यासाठी तिच्या मुलासोबतच राहिल्या. काही दिवसांनी संजयने त्याची पत्नी सोनमला सांगितले. तो म्हणाला की सोनम, लक्षात ठेव की मला उद्यापासून ऑफिसला जावे लागेल. मी 2 आठवड्याने ऑफिसला जाणार आहे, म्हणून मला उशीर करून जमणार नाही. तू लवकर जेवण बनव, मग मी लवकर जेवण करीन आणि लवकर झोपीन, जेणेकरून मी सकाळी लवकर उठू शकेल. मग त्यानंतर सोनम म्हणाली, संजय, मला इतक्या सकाळी लवकर उठून सर्व कामं करण्याची अजिबात सवय नाही. तिथे माझ्या आईवडिलांच्या घरी माझी आई मला 1 ग्लास पाणी घेण्यासाठी उठू देत नव्हती. आणि बघ ना, माझ्या हातातील मेहंदी अजून उतरलीसुद्धा नाही. त्यामुळे आपण एका मोलकरणीला बोलावू जी इथे 10-12 तास राहील आणि घरातील सर्व कामेही करेल. त्यावर संजय म्हणाला, तुला माहिती आहे ना सोनम की ती किती पैसे घेते. जर तुला बरोबर वाटत असेल तर तूच ते बघ कसे सांभाळायचे ते. एवढे बोलून संजयने जेवण केले आणि तो झोपायला गेला. मग मागे सोनम तिचा काळजीत पडलेला चेहरा तिच्या सासूबाई मोहिनीताईंना दाखवत म्हणाली, आता मी काय करू आई. घरी इतकी कामे आहे की माझ्या नवऱ्याला मी वेळही देऊ शकत नाही. आणि जर आपण आता पैसे वाचवले नाही तर भविष्यात आपल्याला किती समस्यांना तोंड द्यावे लागेल. शेवटी मी कोणाकडे मदत मागू. जेवलेली खरकटी भांडी उचलून ती जाऊ लागली. तेवढ्यात मागून मोहिनीताई म्हणाल्या, सुनबाई, मी आहे ना, तू कशाला काळजी करते. जा आणि हात तोंड धुवून थोडा आराम कर. आज मी भांडी धुते आणि सकाळी स्वयंपाकघरातही तुला मदत करेल. हे ऐकून सोनमने मोहिनीताईंना मिठी मारली आणि म्हणाली, आई, तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही आजूबाजूला असल्यामुळे मला माझ्या आईची अजिबात आठवणच येत नाही. त्यावर मोहिनीताई म्हणाल्या, नाही सुनबाई, काही अडचण येणार नाही, तू जा. मग सोनम हसत तिच्या खोलीत गेली. इकडे मोहिनीताई स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा तिथे भांड्यांचा ढीग होता. भांडी धुण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी तिला 11 वाजले. दुसऱ्या दिवशी सोनमने मोहिनीताईंना हे सांगितले की आई, त्यांना ऑफिसला जायचे आहे. तुम्ही कृपया टिफिन बनवायला सुरुवात करा. माझे थोडेसे डोके दुखत आहे. असे म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली. मग मोहिनीताईंनी तिचा मुलगा संजयसाठी टिफिन बनवायला सुरुवात केली. मग संजय बाहेर आला आणि विचारले, आई, तू स्वयंपाक का करत आहेस. सोनम कुठे गेली आहे. तेव्हा मोहिनीताई म्हणाल्या, काही हरकत नाही बाळा, सुनबाईची तब्येत ठीक नाही, म्हणूनच मी टिफिन बनवत आहे. आता हे रोजचंच झालं होतं. मोहिनीताई सगळं जेवण बनवायची आणि सोनम ते सगळं संजयसमोर वाढायची. आणि मग संजयला वाटायचं की त्याच्या बायकोने जेवण बनवलंय. एके दिवशी सोनम तिच्या शेजारच्या मैत्रिणींसोबत पार्लरला गेली आणि तिचे केस कापून परत आली. मोहिनीताई सोनमला पाहताच म्हणाली, सुनबाई, तू काय केलं. इतके सुंदर केस होते, तू ते का कापलेस. मग सोनमच्या मैत्रिणी म्हणाल्या, हे काय पाहतोय आम्ही. सोनम, तुला काही करण्यापूर्वी तुझ्या सासूबाईंना विचारावं लागते का. हे बोलून त्या सर्व हसायला लागल्या. मग सोनम मोहिनीताईंवर रागवली आणि म्हणाली, हे सगळं विचारणाऱ्या तुम्ही कोण. मी माझे केस कापावेत की नाही हा माझा निर्णय आहे. आज जाऊन सर्वांसाठी चहा बनवा. आता थोडासा आदर काय दिला तुम्हाला. तुम्ही तर आता माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागला. हे ऐकून सोनमची मैत्रीण म्हणाली, अरे वा सोनम, तुझे या घरात पूर्ण वर्चस्व आहे. मग सोनम स्पष्टपणे म्हणाली, अरे माझा नवरा कमवतो म्हणून मी या घराची मालकीण नाही. मोलकरणीचा खर्च वाचवता यावा आणि मोफत सेवा मिळावी म्हणून मी या वृद्ध महिलेला इथे ठेवले आहे. सोनमचे बोलणे ऐकून सर्व मैत्रिणी हसायला लागल्या. काही वेळाने त्या सर्व मैत्रिणी निघून गेल्या. त्या सर्वजण निघून गेल्यावर मोहिनीताई सोनमला म्हणाल्या, सुनबाई, तू माझ्याशी असं का बोललीस. मला ते अजिबात आवडले नाही. तेव्हा सोनम म्हणाली, तुम्हालाही कळायला हवं की कोणासमोर काय बोलायला पाहिजे. आणि पुढच्या वेळी घरात जेव्हा पाहुणे येतील तेव्हा खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवून पुन्हा समोर येत जाऊ नका. लोक तुम्हाला पाहून माझ्यावर हसतात. असे म्हणत सोनम तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी संजय आणि सोनम पार्टीला जात होते. तेव्हा अचानक सोनम म्हणाली, अहो संजय. अरे काय झालं प्रिये. संजय तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला. मग सोनम म्हणाली, बघ ना संजय, आता माझ्या सँडलवर खूप घाण आहे. जर मी हे घालून तुझ्या मित्राच्या घरी आले तर ते काय म्हणतील. आता काय एवढी तयार होऊन याला मलाच साफ करावे लागणार का. मग संजय म्हणाला, थांब, तुझे हात घाण होतील. अगं आई, ऐक ना, तुझी सून तयार झाली आहे.
म्हणून कृपया तू हे सँडल व्यवस्थित स्वच्छ करून दे ना. आम्हाला बाहेर जायचं आहे आणि उशीर होत आहे. मग मोहिनीताई म्हणाल्या, हो बाळा, काही नाही, मी एक कापड घेऊन येते. अरे आई, त्याला वेळ लागेल. तेव्हा तू तुझ्या साडीच्या पदरानेच ते स्वच्छ कर ना. सोनम म्हणाली. मग संजय म्हणाला, हो आई, कृपया लवकर कर, आपल्याला उशीर होत आहे. हे ऐकून मोहिनीताईंच्या डोळ्याचा कोपरा ओला झाला आणि ती विचार करू लागली की ज्या पदराने ती तिच्या मुलाचा चेहरा स्वच्छ करायची, त्याच पदराने आज मी माझ्या सुनबाईचे सँडल स्वच्छ करत आहे. मग सोनम हळुवारपणे म्हणाली, आई, आता तुम्ही ते स्वच्छ केलेच आहे तर ते सँडल मला द्या. मी तुमची एवढी सेवा करते, मग तुम्ही तुमच्या सुनबाईसाठी एवढंही करू शकत नाही का? त्यावर संजय हसत म्हणाला, मी गाडी काढतो, तू लवकर ये. सोनम अभिमानाने म्हणाली, आई, आमचं जेवण बाहेरच होईल, तुम्ही स्वयंपाक करू नका. दिवसभराचं उरलेलं जेवण आहे तेच तुम्ही खा. आणि हो, काही कपडे ठेवले आहेत, कृपया ते इस्त्री करून ठेवा. असं म्हणत ती कंबर हलवत बाहेर पडली. आता जवळजवळ दररोज सोनम तिच्या मैत्रिणींना घरी बोलावून मोहिनीताईंना जेवण आणि पेय बनवायला लावायची. काही चुकलं तर ती सर्वांसमोर त्यांचा अपमान करायची. जवळजवळ 1 महिना असाच गेला. एके दिवशी मोहिनीताईंना खूप खोकला येत होता, म्हणून संजय म्हणाला, आई, किमान जेवण बनवताना तरी खोकत जाऊ नकोस ना, नाहीतर तू आम्हालाही आजारी करशील. जर तू आजारी पडली तर काही नुकसान होणार नाही, पण मी आजारी पडलो तर मला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल, म्हणून तू थोडीशी काळजी घे. मग सोनमही आली आणि म्हणाली, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तोंड झाकून काम करत जा, पण हे माझे एक शब्दही ऐकत नाही. मी काहीही बोलत नाही, जेणेकरून लोक म्हणू नये की सून सासूवर राज्य करते. मग मोहिनीताई म्हणाल्या, बाळा संजय, तू मला गावी का पाठवत नाहीस? तुझे वडील तिथे एकटे महिनाभर स्वयंपाक करत आहे. मी त्यांची काळजी घेण्यासाठी तिथेच राहायला हवे. मला आता पुरे झाले आहे. तुझ्यासोबत माझं तिकीट काढ. मग संजयने सोनमकडे पाहिले आणि मग तिने संजयला काहीतरी इशारा केला. त्यावर संजय म्हणाला की आई, बाबांचे कारण का सांगतेस? जर त्यांना काही अडचण असती तर त्यांनी स्वतः फोन केला असता. पुढच्या महिन्यात सोनमचा वाढदिवस आहे, त्यानंतर तू जाऊ शकतेस. असं म्हणत संजय तिथून निघून गेला. तो निघताच सोनमने तिची आई ममताताईंना फोन करून तिच्या सासूबद्दल सर्व माहिती दिली. मग ममताताई म्हणाल्या, शाब्बास पोरी, आता तुला काहीही शिकण्याची गरज नाही. तू आता त्या घराची पूर्णपणे मालकीण झाली आहेस. आईचे हे शब्द ऐकून सोनमचे पाय आता जमिनीला स्पर्श करत नव्हते. तिने तिच्या आईला तिच्या वाढदिवसाचं आमंत्रण दिलं आणि फोन डिस्कनेक्ट केला. दुसऱ्या दिवशी घरी कोणीच नव्हते. मग मोहिनीताईंचे पती रामजी यांचा लँडलाईनवर फोन आला. मोहिनी, कशी आहेस तू? मला विसरली आहेस? तुला इथं परत यायचं नाही का? मग मोहिनीताई वेदनादायक स्वरात म्हणाल्या, नाही धनी, मी तुमच्याशिवाय इथे कसे दिवस घालवत आहे हे मलाच माहिती आहे. मी संजयला माझे परतीचे तिकीट बुक करायला सांगितले होते, पण तो म्हणाला की काही दिवसांनी माझ्या सुनेचा वाढदिवस आहे आणि त्यानंतर मग तू गावी जा. काय म्हणते, तुम्ही स्वतः इथे येऊन मला घेऊन का जात नाही? मग अचानक दारावर टकटक झाली. मोहिनीताई म्हणाल्या, ऐका धनी, मी फोन ठेवत आहे. असं दिसते की कोणीतरी दारावर आलं आहे. असं म्हणत तिने फोन ठेवला. पण मोहिनीताईने दार उघडताच तिची सोनम तिला शिव्या देऊ लागली आणि म्हणाली की दार उघडायला इतका वेळ का लावलास तू? काही खात होतीस का? माझे कपाट उघडत होतीस? मग मोहिनीताई म्हणाल्या, अरे देवा सुनबाई, तू हे काय म्हणत आहेस? मी का तुझ्या कपाटाला उघडेल? आणि ही काही जेवणाची वेळ आहे का? मी खात बसेन. मी संजयच्या बाबांशी बोलत होते. हे ऐकून सोनम लगेच म्हणाली, असं तर म्हणजे म्हातारपणात रोमॅन्टिक गप्पा मारत होता. अरे, थोडी तरी लाज बाळगा. बरं, हे सगळं सोड, मी खूप थकली आहे. माझ्यासाठी 1 कप चहा बनवून दे. असं म्हणत सोनमने सोबत आणलेले सगळं सामान पसरवले आणि सोफ्यावर बसली. आणि थोड्या वेळाने जेव्हा मोहिनीताई चहा घेऊन आल्या तेव्हा सोनम म्हणाली की हे सर्व सामान माझ्या खोलीत ठेवा आणि हो, माझे आई वडील काही दिवसांनी येणार आहेत, म्हणून तुमचे सर्व सामान स्टोअररूममध्ये हलवा. जर त्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था झाली नाही तर विचार करा, तुमच्या मुलाचा अपमान होईल. मग मोहिनीताई हसल्या आणि म्हणाल्या, हो का? नाही सुनबाई,
मी माझं सर्व सामान स्टोरूममध्ये ठेवेल असं म्हणत तिने खाली पसरलेलं सर्व सामान उचललं आणि सुनबाईच्या खोलीत ठेवलं आणि नंतर स्वतःचे सामान घेऊन स्टोरूममध्ये गेली. मोहिनीताईंनी स्टोरूम साफ केले आणि नंतर एका कोपऱ्यात तिचा पलंग पसरवला. काही दिवसांनी सोनमची आई ममताताई पण आली. आता आई आणि मुलगी दोघेही मिळून मोहिनीताईंना ऑर्डर देऊ लागल्या. 2 दिवसांनी पार्टी होती. पार्टीच्या दिवशी मोहिनीताई नोकरांसोबत जेवण बनवत होत्या. तिला पाहुण्यांसमोर येण्यास सक्त मनाई होती. काही वेळाने सोनमची आई ममताताई स्वयंपाकघरात आल्या आणि म्हणाल्या, समदनबाई, तुम्हाला योग्य जेवण कसे बनवायचे हे माहिती आहे ना? मग सोनम तिथे आली आणि म्हणाली, अगं आई, गावाकडे ती फक्त भाकरी आणि पिठलं खात असेल, मग ती बाहेरचं चांगलं जेवण कसं बनवायला शिकेल? असं म्हणत आई आणि मुलगी दोघेही हसायला लागल्या. मग अचानक संजय त्याच्या वडिलांना समोर पाहून म्हणाला, अरे बाबा, तुम्ही? हो बाळा, तुझ्या आईने मला सांगितले की आज सुनबाईचा वाढदिवस आहे, म्हणून मीही तिला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. त्यांची नजर त्यांच्या पत्नीला शोधत होती, पण त्यांना ती कुठेही दिसत नव्हती. बाळा, संजय, तुझी आई कुठे आहे? त्यावर संजय म्हणाला, बाबा, आई इथे स्वयंपाकघरात कुठेतरी असेल. असे म्हणत संजय त्याच्या मित्रांमध्ये व्यस्त झाला आणि रामजी आतमध्ये आले. पण जेव्हा ते स्वयंपाकघरात पोचले तेव्हा सोनमची आई ममताताई मोहिनीताईंना सांगत होती की समदनजी, तुम्ही चुकूनही बाहेर पाहुण्यांसमोर येऊ नका. लोकांना वाटेल की माझी मुलगी एखादी चांगली मोलकरीणही ठेवू शकत नाही. तुमच्या कपड्यातून इतका घाण वास येतोय की काय माहीत सोनम तू त्यांना या घरात कसे सहन करते. हे ऐकून मोहिनीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि सोनम तिथेच हसत उभी होती. त्याच दरम्यान रामजी मागून आज्ञा देणाऱ्या आवाजात म्हणाले की ही दुर्गंधी नाही तर आमच्या मुलांसाठी केलेला कष्टाचा हा सुगंध आहे, पण तो तुम्हाला समजणार नाही. रामजींचा आवाज ऐकून मोहिनीताई अचानक आश्चर्याने बाहेर पाहू लागल्या आणि पाहून तिचे डोळे चमकले. त्या धावत गेल्या आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाल्या, तुम्ही आता आलात, मला इथून घेऊन जा. आता मी इथे एक क्षणही राहू शकत नाही. मोहिनीताईंचे अश्रू अजिबात थांबत नव्हते. मग त्यावर रामजी म्हणाले, मोहिनी, मी माझ्या उपस्थितीत तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहू देणार नाही. आता सोनमला खूप घाम फुटला होता. मग सोनमची आई ममताताई म्हणाली, हे बघा, यांना लाज आहे का? आपल्या सुनेसमोर आपल्या नवऱ्याला मिठी मारत आहे. मोहिनीताई स्वतःला वेगळे करण्यासाठी बाजूला होऊ लागल्या. तेव्हा रामजी म्हणाले, का? तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी येऊन राहू शकता आणि माझी बायको मला मिठी मारून दुःखात रडूही शकत नाही का? सर्वांचा आवाज बाहेर येत होता. तेव्हा संजय आत आला आणि म्हणाला, हे काय नाटक चालू आहे? घरी पाहुणे आले आहेत आणि सोनम, आई स्वयंपाकघरात असताना तू पाहुण्यांना पाहायचे सोडून स्वयंपाकघरात काय करत आहेस? आणि बाबा, तुम्ही या महिलांमध्ये काय करत आहात? जावा तिकडे आणि सासऱ्यांसोबत बसा. आई बाहेर समोसे आणि पकोडे नाहीत, ते घेऊन या. पण मला सांगावे लागणार का? हे ऐकून सोनम हसायला लागली, पण तिला माहीत नव्हते की तिचे हे हास्य फक्त एका क्षणासाठी होते. लवकर कर आई, असे बोलून संजय मागे गेला. तेव्हा रामजीने संजयच्या गालावर एक जोरदार चापट मारली. बेशरम, तू माझ्या बायकोसमोर तू तुझ्या बायकोसमोर तुझ्या आईचा अपमान करतोस. तू विसरलास का? ही तुझी आई आहे, स्वयंपाकीण नाही. तू तिला ऑर्डर देत आहेस. थप्पडच्या आवाजाने सर्वांना हादरून टाकले. सगळे याबद्दल आपापसात बोलू लागले. त्यावर रामजी म्हणाले, सावधान मोहिनी, जर तू आता काही काम केलेस तर चल आता आणि पहिले सामान बांध. आपण रात्रीच्या ट्रेनने परत जाऊ. असे रामजी मोहिनीताईंना म्हणाले आणि तिचा हात धरून ते स्वयंपाकघरातून बाहेर आली. मग संजयनीही सर्वांना हात जोडून परत पाठवले आणि स्वतः शांत बसला. मग सोनमची आई ममताताई म्हणाली, अरे देवा, आज माझ्या मुलीसाठी खूप मोठा दिवस होता. तिच्या समधीजींनी तो खराब केला. कोणी आपल्या तरुण मुलावर हात उचलते का? गावातील लोकांचं हेच वागणं मला अजिबात आवडत नाही. हे ऐकून ममताताईंचे पती महेशजी रागाने म्हणाले, ममता, आता गप्प बस. हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःचे घर सांभाळू शकत नाही आणि तुमच्या मुलीच्या घराच्या बाबींमध्ये ढवळाढवळ करत आहात. मग रामजी म्हणाले, भाऊसाहेब, आता थांबून काय उपयोग? जर तुम्ही त्यांना आधी थांबवले असते तर आज माझ्या पत्नीची ही अशी अवस्था झालीच नसती.
असे म्हणत रामजींनी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिले आणि म्हणाले, तुम्ही लोक इतके आंधळे झाला आहात की ही तुमची आई आहे हेही विसरला आहात. आणि तू सुनबाई, माझ्यासमोर 4 दिवस सासूबाईंची सेवा केली असा विचार करून घे. नंतर आयुष्यभर तुमची सेवा करून घ्या. लक्षात ठेव, माझी पत्नी कोणावरही ओझे नाही आणि भविष्यातही राहणार नाही. जरी मी नसलो तरी तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था मी करून जाईल. पण मी तिला तुमच्यासारख्या मुलांच्या भरोशावर कधीही सोडणार नाही. मोहिनीताई त्यांची छोटी बॅग घेऊन रामजींसमोर येऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, ही माझी चूक आहे जी या मुलांच्या जाळ्यात मी अडकले. ममता, तू तुझ्या मुलांचे घर सांभाळायला आली होतीस, पण तुझ्या मुलाने त्याची कदर केली नाही. चल आता आपण जाऊया. आणि तू संजय, आत्तापासून माझ्या मालमत्तेवर तुझा काही हक्क राहणार नाही. बरं झालं मी जिवंत असताना तुमच्या सर्वांबद्दलचे सत्य माझ्यासमोर आले, नाहीतर मी गेल्यानंतर तू या माऊलीबरोबर काय केले असते देव जाणो. हे बोलून रामजी त्यांच्या पत्नीसह तिथून निघून गेले. मग ममताजी म्हणाल्या, अरे देवा, हा काय अनर्थ घडला. अरे जावई बापू आणि तू सोनम, जावा लवकर आणि त्यांचे पाय धरून माफी मागा, नाहीतर ते त्यांची सर्व मालमत्ता कोणाला तरी दान करतील. त्यावर संजय म्हणाला, मी माझ्या वडिलांना चांगलं ओळखतो. त्यांचे निर्णय कोणीही बदलू शकत नाही. त्याचवेळी ममताताईंच्या मोबाईलवर त्यांच्या सुनेचा फोन आला. ममताताई रागात म्हणाल्या, सुनबाई, तुला माहिती आहे ना मी माझ्या मुलीच्या घरी आले आहे. मग तिकडूनही आवाज आला की सासूबाई, मलाही रस नाही तुम्ही मायलेकीच्या विषयात भाग घ्यायचा, कारण तुम्ही आई आणि लेक कोणाचं घर तर बसवू शकत नाही, पण ते नक्कीच नष्ट करू शकता. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला फोन केला आहे की तुमचे सामान वरांड्यात ठेवले आहे आणि आम्ही 15 दिवसांसाठी बाहेर फिरायला जात आहोत, म्हणून तुम्ही तुमचे सामान घेऊन गावी जावे आणि इथे परत येण्याची काहीच गरज नाही, असे म्हणत तिने फोन ठेवला. त्यावर महेशजी म्हणाले, बघितलंच ममता, जे पेराल ते उगवेल. तू एका आईचा अनादर केला, मग तुला शिक्षा तर नक्कीच मिळणार होती. फक्त विचार कर की तू कशी जगशील. आणि सोनम, तू स्वतःहून तुझं घर सांभाळू शकत नाहीस का, जी तुझ्या आईच्या इच्छेनुसार वागत गेली. आणि जावई बापू, ती तर परखी होती, पण तुम्ही तुमच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता ना. तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर करायला हवा होता, पण तुम्ही तो करू शकला नाही. आता बसा हातावर हात चोळत, असं म्हणत महेशराव तिथून निघून गेले. मग संजय डोके धरून बसला. आता त्याला पश्चाताप करण्यापलीकडे काहीच उरले नव्हते. तर मित्रांनो, सुखी संसारामध्ये जर सुनबाईने बाहेरच्या कुणाचा सल्ला मसलत घेऊन संसार चालवण्याचा प्रयत्न केला तर तो संसार कधीही सुखी होणार नाही. आणि मुलीच्या आईलाही समजलं पाहिजे आपल्या मुलीच्या संसारात आपण कितपत लक्ष घालायचं आणि तिला कितपत चांगलं शिकवायचं. जर या 2 गोष्टीपासून सुनबाई अलिप्त राहिली तर तिचा सुखी संसार कधीच मोडणार नाही. त्यामुळे स्वतःचं डोकं भानावर ठेवून कुणाकडून काय घ्यायचं आणि काय नाही एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या या कथेमधून काय शिकायला मिळालं कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.